महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे मागणीसाठी भोकर तहसीलवर भव्य मोर्चा। बोद्धगया येथील महाबोधी विहार ब्राह्मण पुजाऱ्यांच्या ताब्यातून मुक्त करून बौद्ध भंतेच्या ताब्यात द्या या मागण्यासाठी भोकर तहसीलवर गुरुवार दिनांक 6 मार्च 2025 रोजी सकल बौद्ध बांधवांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला। गुरुवार दुपारी 1 वाजता भर उन्हात भोकरच्या विश्रामगृहापासून निघालेल्या मोर्चात तालुक्यातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। शहरातल्या उड्डाण पुलावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून घोषणाबाजी देत महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, देत कसे नाही घेतल्याशिवाय राहत नाही, महाबोधी विहार आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं अशा गगनभेदी घोषणा देत मोर्चा तहसीलवर धडकला। मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते ए हिरे, वंचितचे अध्यक्ष दिलीपराव, सुभाष तेले, ग्रीन टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद गायकवाड आदींनी केले। मोर्चात सुनील कांबळे, उत्तम एडके, अपाराव येरजकर, प्रशांत शहाणे, ज्ञानू चव्हाण, राहुल सोनकांबळे, दत्ताजी डोंगरे, विक्रम क्षीरसागर, यशोदा महाबळे, सरपंच दत्ता व्यवहारे, सिद्धार्थ जाधव, पी हनवते, के कदम, राजू दांडगे, आशिष सोनुले आदींसह सहभागी झाले। मोर्चा तहसीलवर गेल्यावर तिथे जाहीर सभेत रूपांतर झाले। यावेळी बौद्ध महासभेचे अध्यक्ष सुरेश जोंधळे, डॉक्टर साईनाथ वाघमारे, भीमशाहीर साहेबराव येरेकर, बाबूराव गाडेकर, दिलीपराव, भीमराव दुधारे, डॉक्टर मनोज गिमेकर, आनंद एडके, विक्रम क्षीरसागर, सुलोचना ढोले, सुरेखा माळे आदींनी संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते ए हिरे म्हणाले, सम्राट अशोकाच्या काळात 84,000 बुद्ध विहारे बांधल्या गेली, परंतु बहुतांश बुद्ध विहारे ही हिंदूंच्याच ताब्यात आहेत। त्यापैकी पंढरपूर, तिरुपती बालाजी हे बुद्धच आहेत, तरी आम्ही गप्प आहोत। बुद्धाचा धम्म समता, शांती, बंधुत्व, मानवता शिकवतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवमुक्तीच्या लढ्यासाठी काळाराम मंदिर, चवदार तळे सत्याग्रह करताना सनातन हिंदूंनी त्यांना दगडधोंडे मारले, तरी मंदिरातले राम गप्प बसले। बाबासाहेबांनी मानवतेची शिकवण देणारा बौद्ध धम्म स्वीकारला। महाबोधी विहारात दगडाची देवळे ठेवून कर्मकांड केले जाते, ही बुद्धाच्या मूर्तीची विटंबना होय। हिंदू पुजाऱ्यांचा ताबा काढून महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, अन्यथा भारतभर आंदोलन पेटेल असा इशारा हिरे यांनी दिला। संविधानाने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्यानुसार महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात द्या, भारतातील सर्व बौद्ध विहारांचे सुशोभीकरण करून त्याचे संरक्षण करा, विषमतावादी मनुस्मृती ग्रंथावर कायमची बंदी घाला आदी मागण्याचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने तहसीलदारामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रचलन सुभाष तेले यांनी केले, तर आभार पत्रकार राजेश चंद्र यांनी मानले।